10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। तर सगळे सोयरेबाबत मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना अधिसूचना दिली आहे। जरांगेंनी आता पुन्हा आंदोलन करू नये असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। 9 तारखेला बीड जिल्ह्यात कार्यक्रम आहे। बोगलगाव गेवरा तालुक्यात आणि बीड तालुक्यात कोळवाडी म्हणून ते प्रचंड मोठा कार्यक्रम। तो कार्यक्रम आहे ते दिवसभर ते कार्यक्रम चालणार आहेत बीड जिल्ह्यातले। ते संपलं रात्रीच्याला आम्ही पुन्हा आंतरवालीत येऊन 10 तारखेला सकाळी बैठक आहे गोदापट्ट्यातल्या गावकऱ्यांची आणि मराठा समाज सुद्धा, महाराष्ट्रातले मराठवाड्यातले सुद्धा शक्य असेल तर येऊ शकतात, असं काय नाही आहे। ती बैठक आहे आणि बैठक संपल्याच्या नंतर लगेच आमरण उपोषणाला 10 तारखेला मी सुरुवात करतो। ज्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्यांच्या विषयासंदर्भातला अध्यादेश काढायचा होता त्याची प्रत माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः माननीय मनोज पाटील जरांगेंनी स्वीकारलेली आहे। एकदा ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे। सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय, त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल। जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे।